आज आपण सोमवार आहे, आज 20 तारीख, 20 म्हणजे 2चं पोर्टल. हे बघा एनर्जी हाय. 2 मगाशी पण एक आहे कार्ड पडलं. आज सोमवार, चंद्राची ब्लेसिंग आणि आपण शंकर पार्वतीची आज ब्लेसिंग बघूया. शंकर परिवाराची ब्लेसिंग आज सोमवार आहे आणि आपली नवरात्र पण चालू आहे. देवीचं पण हे चालू आहे, आपली नवरात्र, गुप्त नवरात्र चालू आहे. आपण देवीची पण ब्लेसिंग बघूया आणि शंकराची पण ब्लेसिंग बघूया. जर श्रावण महिना येतो आहे तर श्रावण महिन्यात शंकरची पूजा करायला विसरू नका. अभिषेक, पंचामृताचा अभिषेक, बेलपत्र, धोतुरा सगळं हे करा शंकराला. श्रावण महिन्यात जेवढं आपण पूजा करतो तेवढं भरपूर पुण्य आपल्याला मिळतं. आपल्या मागची संकट सगळी दूर होतात. वाईट जे काय असेल आपल्या आयुष्यातलं ते सगळं दूर होतं. आपलं कार्मिक वाईट संपतं, चांगलं कार्मिक चालू होतं. आपले सगळे ग्रह शांत होतात. त्यामुळे पूजा करायला विसरू नका शंकराची. शंकर काय श्रावण महिन्यात आपल्या सगळ्या देवांचंच आपण तुम्ही हे करा पूजा, विसरू नका पूजा करायला. श्रावण महिना खूप चांगला असतो आपल्या देवभक्तीसाठी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम शिवाय. प्रचंड महाकाय सूर्यकोटी निर्विघ्नं कुरुते सर्व कार्येषु सर्वदा. हे बघा 2 नंबर, आज 2 नंबर बघा. चंद्राचं कार्ड आलं, 2 नंबर. हे बघा व्हील ऑफ फॉर्च्यून, मस्तच कार्ड आलं. सूर्याची पण ब्लेसिंग आली. वा बघा 3 नंबर. सेलिब्रेशन, मस्त कार्ड आहे. बघा देवीची पण ब्लेसिंग आली. वाव मस्त झाले कार्ड. वाव काली माताने ही छान कार्ड आले. देवाशी कार्ड बघा. हां बघा चंद्राचं आज 2 नंबर चंद्र, सूर्याची ब्लेसिंग. हे बघा आज चंद्र आला, आज चंद्राचं वार आहे. 2 नंबर चंद्राची ब्लेसिंग म्हणजे चंद्र तुमचा चांगलं होतं आहे. म्हणजे मन तुमचं स्थिर राहणार. जे तुम्ही विचार करत राहायच्यात अस्थिर मन होतं सारखं का वाईट गोष्टींचा, तर ते मन स्थिर राहणार, बॅलन्स होणार तुमच्या आयुष्यात सगळ्या गोष्टींचा. तुमचा चंद्र चांगला होतं आहे. आणि चंद्र म्हणजे पैसा असतो, मनी म्हणजे मनी पण स्थिर राहणार. जी तुमची मनी स्थिर नव्हती तीच मनी स्थिर राहणार तुमच्यामध्ये. हे बघा हे लवरचं कार्ड आलं होतं. हा 6 नंबर लवरचं कार्ड म्हणजे आपलं शंकर म्हणजे कोण असतो, शंकर पार्वतीची पूजा केली की आपलं रिलेशनशिप चांगलं राहतं, प्रेम वाढतं, नवरा बायकोचं प्रेम वाढतं किंवा आपलं काय हे असेल त्यांचं प्रेम वाढतं. हे बघा हे कार्ड लवरचं, त्या म्हणजे लवरचं कार्ड आहे. हां म्हणजे आपलं तुमचं जे रिलेशन चांगले नव्हते नवरा बायकोचे वगैरे त्यांच्यामध्ये प्रेम वाढणार आहे, प्रेमही होणार, रिलेशन चांगले होणार नवरा बायकोचे. हे बघा 6 नंबर. आणि 6 नंबर कोण? शुक्र. म्हणजे शुक्र म्हणजे लक्ष्मी पण येते. हे बघा लक्ष्मी येते, तुम्हाला नाव ठेव. बघा आज नवरात्र पण आहे, देवी पण आली. आणि हे बघा किंग राजा म्हणजे पूर्ण तुम्ही पेंटिकल किंग म्हणजे लक्ष्मी नारायण पण घरी आली तुमच्या. बघा 6 नंबर शुक्र म्हणजे लक्ष्मी येते, ते नारायण पण येतं. म्हणजे नारायण आणि लक्ष्मी दोघं पण तुम्हाला ब्लेसिंग देत आहेत. म्हणजे लक्ष्मी नारायण आले म्हणजे तुमची लक्ष्मी स्थिर राहणार. पहिली तुमची लक्ष्मी अस्थिर होती, सारखी बाहेर खर्च व्हायचा, वाईट गोष्टींसाठी बाहेर पैसा खर्च व्हायचा, तर चांगल्या गोष्टींसाठी पैसा तुमच्या घरात खर्च होईल आणि जास्त होणार नाही. म्हणजे स्थिर लक्ष्मी राहणार. बघा म्हणजे अनंत लक्ष्मी, म्हणजे आपलं कधी मरेपर्यंत आपल्या हातात लक्ष्मी राहणार. ही बघा एवढी लक्ष्मीची छान ब्लेसिंग येते. आणि आज नवरात्र पण आहे म्हणजे देवीची पण ब्लेसिंग आहे तुम्हाला. बघा आज पार्वती आली. बघा पार्वती आली. बघा इथे पण क्वीन आहे.
क्वीन ऑफ सॉड इथे पण देवी आली बघा. म्हणजे कालीमाता कालीमाता पण आली आहे, पार्वती बघा. कालीमाता अशी स्ट्रेंथ देते तुम्हाला बघा. कालीमाता स्ट्रेंथ देते. हे पण पार्वतीचंच कालीमातेचं म्हणजे तुम्हाला सगळं नॉलेज देते. सगळं हार्ट चक्र ओपन करते, क्राऊन चक्र ओपन करते. म्हणजे देवाच्या स्पिरिच्युअलकडे स्पिरिच्युअलकडे जाणार तुम्ही नामस्मरण वगैरे करायला. हे बघा, ही पण क्वीनचं कार्ड आहे बघा. हे पण क्वीन म्हणजे तुम्हाला राणीच्या भूमिकेत आणणार आहे. ह्याच्यामध्ये देवी तुम्हाला आणते. बघा अजून एक कार्ड आहे ते एम्प्रेसचं. म्हणजे हा 3 नंबर गुरुचं कार्ड. म्हणजे गुरुची भूमिका, म्हणजे गुरुची भूमिकेमध्ये पण तुम्हाला देव आणू शकतो. हे बघा असं गुरुच्या भूमिकेमध्ये म्हणजे एक टीचरच्या भूमिकेत किंवा तुम्ही लोकांना नॉलेज देत असाल, लोकांना हे करत असाल. हे बघा म्हणजे तुम्हाला सगळं मान सन्मान मिळणार तुम्हाला. हे बघा ह्या भूमिकेत देवी आणणार आहे तुम्हाला. म्हणजे क्वीनच्या भूमिकेत देवी आणते, राणीच्या भूमिकेत तुम्हाला. म्हणजे किती राणीची कार्ड आली देवीची, म्हणजे केवढी देवीची ब्लेसिंग आहे तुम्हाला. आता व्हील ऑफ फॉर्च्यून म्हणजे बघा इथे चंद्र आला, तिथे सूर्य पण चांगला होतो. आता हे कसं असतं, चंद्र म्हणजे आई आणि सूर्य म्हणजे वडील असतात. हे बघा म्हणजे तुमचं काय सूर्य म्हणजे तुमचं मागचं डेथ होते मागच्या गोष्टींची आणि न्यू बर्थ होतं आहे तुमचं, रिबर्थ होतं आहे तुमचं. म्हणजे नवीन आयुष्याला सुरुवात होते. म्हणजे हे तुमचं व्हील ऑफ फॉर्च्युनला म्हणजे तुमचे मागचे वाईट कर्म संपत आहेत, जुने कर्म तुमचे चालू होत आहेत. म्हणजे तुमच्या आयुष्याला भरभराट येणार. तुम्ही देवाच्या ह्याला तुम्ही लागताय. हे बघा इथे पण हे आहे. म्हणजे बघा म्हणजे इथे तुमचं कनेक्ट होतं आहे. ते पित्र पण तुमच्याशी कनेक्ट होत आहेत. पित्र पण कनेक्ट होत आहेत तुमच्याबरोबर. पित्र पण तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. पित्र पण तुम्हाला काहीतरी सांगत आहेत. पित्रांचा आशीर्वाद आहे बघ. इथे 3 ऑफ पेंटिकल्स. इथे पण तुम्ही हे बघ कमोटी करून तुम्ही काम कराल, लोकांना हील कराल, लोकांचं नॉलेज वाढवाल. हे बघा लोकांना नॉलेज द्याल किंवा लोकांचं तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व कराल. हे बघा कमोटी करून तुम्ही काम करता. हे बघा आणि ते पित्र पण आशीर्वाद देतं, पित्रांचा पण आशीर्वाद आहे. बघा त्यांचं सैन्य पाठीची सिद्धी असतील देवाच्या, त्या सिद्धींचा पण तुम्हाला आशीर्वाद आहे. बघा पित्रांचा आशीर्वाद आहे. आता इथे ह्या एवढ्या देव्या आल्या आहेत तुम्हाला. हे बघा म्हणजे इथे तुमची कुलदेवत पण तुमची प्रसन्न आहे तुमच्यावर. हे बघा इथे जे देव्या आले ते कुलदेवत पण तुमची प्रसन्न आहे. म्हणजे 3 आज नवरात्र आहे म्हणजे देवीचा पण आशीर्वाद आहे तुम्हाला. आज सप्तमी आहे बघा, देवीचा पण आशीर्वाद आहे आज तुम्हाला. गुप्त नवरात्र चालू आहेत म्हणजे तिन्ही देवींचा म्हणजे कुलदेवतेचा आशीर्वाद आहे, पार्वतीचा आशीर्वाद, सरस्वती आणि लक्ष्मी तिन्हींचा पण आशीर्वाद आहे. कुलदेवतेचा आशीर्वाद जेव्हा कुलदेवतेचा आशीर्वाद असतो ना पित्रांचा आशीर्वाद असतो. कुलदेवत नाराज असेल तर पित्र पण आपले नाराज असतात आपल्यावर. हे बघा ही फुलच्या आहे बघा. तुम्ही एक फुलच्या भूमिकेत म्हणजे तुम्ही काहीतरी भरपूर करण्याचं प्लॅन करताय. म्हणजे काहीतरी क्रिएटिव्ह काहीतरी कोर्स करताय, काहीतरी शिकताय, नवीन काहीतरी तुमच्यामधून क्रिएट होऊ शकते. क्रिएटिव्हिटी नवीन उत्साहामध्ये जोरामध्ये तुम्ही काहीतरी करता आणि त्याच्यावरती बघा सूर्याची पण ब्लेसिंग आहे. सूर्य पण ब्लेसिंग देतो आणि देवाचं पण कनेक्ट आहे. देव पण तुम्हाला कनेक्ट आहे, देवाशी पण कनेक्ट आहे. हे बघा नाईट ऑफ कप्स म्हणजे खूप ऑपॉर्च्युनिटी येते तुमच्याकडे. कप्स म्हणजे जे तुम्ही मॅनिफेस्ट केलं आहे आजवर पुढच्या कामासाठी मनीसाठी तुमची मॅनिफेस्ट पूर्ण होते. हे पण 3 नंबरचं कार्ड आहे बघा. हे पण म्हणजे गुरु तुमचं चांगलं होतं आहे, तुमचं जे चंद्र चांगलं होतं आहे. हे बघा हे पण 3 नंबरचं कार्ड आहे बघा. 2-3 नंबरचं आहे. 3 नंबर पॉटल आहे बघा, जास्त आहे बघा. म्हणजे 3 नंबर बघा इथे पण 3 नंबरचं कार्ड आहे. तर हे तुम्हाला असं वाईट हे समजू नका. इथे तुमचं जे मागचं काय हे झालं होतं ते आता तुमचं संपतं आहे. वाईट गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणी मन दुखवलं होतं, काय दुखवलं होतं, आता हे तुमचं निघून जाते बघा. आता तुम्ही सेलिब्रेशन करताय, सेलिब्रेशनच्या भूमिकेमध्ये. म्हणजे इथे तुम्ही आता इथे हे तुमचं ॲब्रोड म्हणजे तुम्ही ॲब्रोडला वगैरे बाहेरगावी पण जाऊ शकता. हे कार्ड म्हणजे बाहेरगावी तुम्ही तुमचा बिझनेस चालू करणार असाल, कुठे बाहेरगावी तुम्हाला कोणाला नॉलेज द्यायला जाल असं आहे बघा. बिझनेसचं कार्ड आहे. ॲब्रोडला जाऊ शकता तुम्ही. आता हे बघा हे थर्ड पार्टी थर्ड पार्टी म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी थर्ड पार्टी होती. म्हणजे तुमच्यावर जे तुमच्या काहीतरी हे बघा म्हणजे थर्ड पार्टी होती म्हणून हे तुमचं आता हे हार्टचं कार्ड होतं ना. म्हणजे काहीतरी थर्ड पार्टी आहे कोणतरी जे तुमची मनं दुखवली होती कोणीतरी. हे बघा थर्ड पार्टी आहे, कोणीतरी तुमची मनं दुखवली होती पास्ट लाईफमध्ये. पण आता ते सगळं तुमचे वाईट कर्म संपतं आहे. ते वाईट कर्म संपते ना रिबर्थ होतं आहे. म्हणजे हे आता तुमच्या आयुष्यात राहणार नाही, याचं एंड होणार. त्या ह्याच्यामुळे तुमचं बघा थर्ड पार्टी होती म्हणून तर तुम्ही करता विचारांमध्ये होता, विचारात घडलेलाच होता, टेन्शन घ्यायचा.
तुमचं धड काय यायचं विचारांमध्ये असायचा. तुमच्याकडे भरपूर काही ऑपॉर्च्युनिटी देवाने दिलेल्या, पण तुम्ही विचारच करत नव्हतं. 5 नंबर म्हणजे बुद्ध पण चांगला होते तुमचा. हे बघा इथे पण तुमचं हे 3 नंबरचं कार्ड आहे. हे 3 नंबरचं कार्ड आहे. हे 3 नंबरचं म्हणजे 3-3 क्वार्टर आहे. म्हणजे बघा किती तुमचा गुरु स्ट्रॉंग होतो आहे. गुरु स्ट्रॉंग झालं की आपलं सगळंच बुद्धी वाढते. आपल्याला गुरु स्ट्रॉंग नोकरी जॉबमध्ये प्रमोशन होतं. सगळ्यामध्ये बिझनेस वगैरेमध्ये तुमचं एक प्रमोशन होतं. काहीतरी चांगला बिझनेस वगैरे करता तुम्ही. 3 नंबर म्हणजे 3-3 नंबर आहेत. आणि हे केतूचं कार्ड आहे. हे केतूचं कार्ड आहे म्हणजे तुमचा केतू पण चांगला होतं इथे. म्हणजे केतू पण तुमचं चांगलं होतं आहे. केतू चांगलं झालं म्हणजे की राहू पण चांगला होतो तुमचा. 3 नंबरचे कार्ड किती आलेत बघा. हा पण 3 नंबर आहे. म्हणजे 4-3 नंबरचे कार्ड आहेत तुमचे. म्हणजे बघा 4-3 नंबरचे कार्ड म्हणजे 3 नंबर किती तुमचा स्ट्रॉंग होतो आहे. इथे पण हे पण 2 नंबरचं कार्ड आहे. इथे पण 2 नंबरचं कार्ड आहे. म्हणजे चंद्र किती स्ट्रॉंग होतं आहे तुमचा. आणि हे 9 नंबरचं कार्ड म्हणजे तुमचं स्पिरिच्युअल मार्गाकडे जाते तुम्ही. हे फायर एनर्जी आहे तुमची. म्हणजे संत मार्गाने तुम्ही फायर एनर्जी आहे म्हणजे संताच्या दृष्टीने जाते, देवाच्या ह्याच्यामध्ये जाते तुम्ही. एक फायर एनर्जी संत म्हणतो ना आपण, संताची एनर्जी तशी. हे बघा अजून एक हे 9 आहे म्हणजे हा एक 9 हा एक 9 म्हणजे मंगळ पण तुमचं चांगलं होतं. आणि मंगळ चांगलं ना की आपण प्रॉपर्टीमध्ये वगैरे घ्यायला पण आपल्याला यश मिळतं. जेव्हा मंगळ चांगलं असतं आपलं घराचं प्रॉपर्टीचं भूमीचं काम होतं चांगलं. आणि इथे हे तर 9 ऑफ कप्स आहेत. म्हणजे तुम्ही जे मॅनिफेस्ट कराल काही जॉबसाठी मॅनिफेस्ट करा, करिअरसाठी मॅनिफेस्ट करा, लग्न रिलेशनशिप काही तुम्ही मॅनिफेस्ट करा. जेवढं मॅनिफेस्ट कराल तेवढं तुमचं पूर्ण होणार. 9 ऑफ कप्स आहेत म्हणजे तुमचं प्रश्नच नाही. आणि हे बघा हे नाईट ऑफ वॉन्ड्स म्हणजे आणि ही घोड्याची एनर्जी आहे. घोडा किती स्पीडनी जातो म्हणजे घोडा एक प्रॉस्परिटी आणतो, ग्रोथ आणतो. घोड्याचं आहे. घोडा इथे पण आहे बघा. इथे पण नाईट ऑफ कप्स आणि इथे पण नाईट ऑफ वॉन्ड्स. ही घोड्याची चिन्ह आहे. घोडा म्हणजे काय स्पीडनी येतो म्हणजे स्पीडनी तुमची प्रगती होते. घोड्याचं हे स्पीडनी तुमची प्रगती होते म्हणजे इथे स्पीडनी तुमची ग्रोथ येते. स्पीडनी तुम्ही इथे जे काय मागाल तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी येते इथे म्हणजे नोकरीची करिअरची ऑपॉर्च्युनिटी येते तुम्हाला. किती सुंदर कार्ड आहेत तुमचे. सुंदर कार्ड आहे तुमची. हे बघा असं. हे पण बघा एस ऑफ वॉन्ड्स. एस ऑफ वॉन्ड्स इथे पण म्हणजे देव तुम्हाला खूप ग्रोथ देते आहे, खूप प्रगती देते आहे. बघा प्रगती होते तुमची. खूप ग्रोथ मनी पण येते, प्रगती होते तुमची. खूप काही प्रगती होते, ग्रोथ होते तुमची. हे बघा इथे बघा इथे तर मस्तच कार्ड आले. ते बघा पेज ऑफ कप्स. पेज ऑफ कप्स म्हणजे अशीच ना म्हणजे नवीन ह्याच्यानं बघा तुम्हाला प्रपोजल येईल, काहीतरी करून तुम्हाला गिफ्ट येईल, काहीतरी जॉबची ऑफर करेल तुम्हाला. हे बघा हे पण इथे पण नाईट ऑफ सॉर्ट्स म्हणजे इथे पण घोड्याची एनर्जी आहे. म्हणजे स्पीडने तुमच्याकडे प्रगती होते. एक पॉवर येते तुमच्याकडे. कालीमाता तुम्हाला पॉवर देते. तुमच्या घरात काय निगेटिव्हिटी असेल का असेल त्याच्याशी लढण्यासाठी पॉवर देते. हे बघा हे सणचं करायला म्हणजे नेम फेम तुम्हाला भेटणारच. नेम फेम इथे पण घोड्याची एनर्जी आहे. म्हणजे घोड्याची एनर्जी किती आली म्हणजे किती तुमच्याकडे स्ट्रेंथ आणि पॉवर येते. म्हणजे फास्ट गतीने तुम्ही ग्रोथ होत आहे. फास्ट गतीने नेम फेम सगळं तुम्हाला होईल. बघा थोडं तुम्ही क्रिएटिव्हिटी करताय. नेम फेम हे बघा हा डेव्हिल आला म्हणजे बघा जे तुमचं मगाशी आलं होतं ना तुम्ही विचार करता काय करता ते ह्या एनर्जीमुळे. म्हणजे काहीतरी निगेटिव्हिटी तुमच्या घरात होती म्हणून तुमच्या घरात एक टेन्शन होतं. म्हणजे ते टेन्शन आता दूर होणार. ते नवरात्र आहे, गुप्त नवरात्र आहे. तर देवी तुमच्या घरातली निगेटिव्हिटी घेऊन जाऊ शकते. निगेटिव्हिटीवर मात होणार. तुम्ही निगेटिव्ह विचारांमध्ये असेल तर आता ऑपोजिट विचारांमध्ये पॉझिटिव्ह विचारांमध्ये तुम्ही राहणार. हे बघा हे बघा हे काढे बघा इथे पण टेम्परन्स म्हणजे देवी तुम्हाला ह्याच्यामध्ये नेणार. बघितलं ह्या भूमिकेत तुम्हाला नेते. टेम्परन्सचं कार्ड हे बघा. टॉवर म्हणजे समते डेटचं कार्ड आलं. आज सोमवार आहे. हा पण कालभैरवाचंच हे असते. हे बघा देत म्हणजे हे पण राहूचं म्हणजे राहू पण चांगलं होतं आहे. म्हणजे कालभैरव तुमच्या आयुष्यातली सगळी संकटं घेऊन जाणार. ह्या संकट तुम्हाला घेऊन जाणार. तुम्हाला बघा ह्या संकटातून घेऊन जाणार तुम्हाला. पॉवर मोमेंट संपते तुमच्या आयुष्यातली आलेली. म्हणजे तुमच्या आयुष्य सगळ्या मार्गाचा डेथ होते. बरोबर हे सुंदर कार्ड आहेत सगळी. हे बघा किती सुंदर कार्ड आलीत बघा. एस ऑफ कप्स म्हणजे खूपच चांगलं आहे तुमचं. सगळीच मॅनिफेस्ट कराल ते पूर्ण होते. एस ऑफ पेंटिकल
एस ऑफ पेंटिकल पण सगळी मनी मनी म्हणजे मनीचे राजेच होणार तुम्ही. शनी बघा जस्टिस होते, न्याय मिळते तुम्हाला. शनिदेव आले की न्याय मिळणार. मॅजिशियनचं कार्ड बघा, मॅजिक होते तुमच्या आयुष्यात, खूप मॅजिक होणार. जजमेंट, देव जजमेंट करणार तुमच्यावर. पित्र तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत. हे बघा पेज ऑफ पेंटिकल. पेज ऑफ पेंटिकल म्हणजे पण हे बघा भरपूर पैसा येतो आहे तुमच्याकडे. म्हणजे काहीतरी तुम्ही क्रिएटिव्हिटी करताय, काहीतरी कोर्स करताय, काय प्लॅन करताय. हे बघा क्रिएटिव्हिटी करताय बिझनेसमध्ये, त्याच्यातून मनी मिळणार तुम्हाला. एवढी सुंदर कार्ड आली. हे बघा आता तुम्ही तुमच्या आयुष्यात स्टक होता, तुमचं सगळं बांधलं होतं, तुमच्या डोळ्यावर एक पट्टी होती, तर ती तुमच्या डोळ्याची पट्टी हटणार आहे हे करून. हे बघा, हे बघा, हे पण हे स्ट्रेनचं कार्ड आलं बघा. म्हणजे आज नवरात्री आहे, म्हणजे एक दुर्गादेवीची ब्लेसिंग आली तुम्हाला बघा. दुर्गादेवीची ब्लेसिंग आली. दुर्गादेवी स्ट्रेन देते, पॉवर देते तुम्हाला. निगेटिव्हिटीबद्दल लढण्यासाठी स्ट्रेन देते. कळलं किती सुंदर आहे. ह्याच्यात तुम्ही ह्यामध्ये स्टॉक होता, इथे तुम्हाला सगळं बांधून ठेवलं, तर देवी तुम्हाला ह्याच्यातून बाहेर काढणार बघा. देवी तुम्हाला ह्या गोष्टीतून बाहेर काढणार. जे तुम्ही बांधले गेलं होतात वाईट गोष्टींसाठी, ते आता तुम्हाला तर पॉझिटिव्ह गोष्टीमध्ये आणणार देवी. तुम्हाला ह्याच्यातून बाहेर काढणार देवी तुम्हाला. दुर्गादेवी गुप्त नवरात्र चालू आहे, तुमच्या मागचं सगळं घेऊन जाते दुर्गादेवी. बघा. आणि आता सोमवार आहे, सोमवारी देवळात जायला विसरू नका. आज शंकराला दूध पाणी घालायला विसरू नका. अभिषेक करा शंकराचा. जेवढा तुम्ही अभिषेक करता ना, तेवढे आपले पाठचे संकट निघून जातात. तीळ शंकराला तीळ पण टाका. तीळ टाकला तुमचा पितृदोष पण कमी होतं. आणि जेव्हा घरात पितृदोष वास्तुदोष असतो ना, तेव्हा आपल्या घरात जास्त प्रॉब्लेम्स असतात. ते प्रॉब्लेम क्लिअर झाले तर आपल्या घरात भरभरून लक्ष्मी येते. आणि जिथे वास्तुदोष पितृदोष आहे तिथे लक्ष्मी येत नाही. म्हणून पहिला घरातला वास्तुदोष काढा, पितृदोष काढा. पित्र जेव्हा खुश तेव्हा लक्ष्मी खुश आपल्यावर, असं समजा. मग घरातला पितृदोष काढा. कधी कधी आपण पित्राची शांती करतो, पण आपल्याला माहीत नसतं की पित्रांना काय हवं असतं काय नाही. ते पण आपण कनेक्ट व्हायला पाहिजे पित्रांशी. तेव्हा आपल्या घरातला पितृदोष निघतो आणि घरात लक्ष्मी येते भरभरून. जिथे पॉझिटिव्हिटी असते तिथे लक्ष्मी येते, निगेटिव्हिटी असते तिथं लक्ष्मी येत नाही. म्हणून आठवणीने देवाला हे करा. तुम्ही देवपूजा करा, विसरू नका देवपूजा करायला. हां, हे करू. थँक्यू माझे सोल परिवार. आणि देवीची ब्लेसिंग अशी तुमच्याकडे राहू दे, दुर्गा देवीची. आणि दुर्गा चालीसा, दुर्गा कवच वाचा, म्हणजे घरातली निगेटिव्हिटी कमी होईल. थँक्यू माझे सोल परिवार.